भारत सरकारकडून त्याच्यात विशेष असा खुलासा केला जात नाहीत, उलट तुम्हाला ट्रोल केलं जात आहे. नाही नाही, मला ट्रोल केलं मला काय हरकत नाही, पण भारत सरकारकडून खुलासा होत नाही ही एक थोडीशी चिंतेचा विषय. कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं, आपण हिंदी यूट्यूब चॅनल पाहिलं असेल त्याने उघडपणे ही नावं चर्चेत आहे, तरीही एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा तर की बाबा ह्यात आमचा काही संबंध नाही असं कुठं काही कोणी बोललेलं मला तरी आढळलं नाही. घाबरलेत असं थोडंच दिसतंय का? हे तुम्ही त्याचं विश्लेषण करा. नावही जाहीर झाल्यानंतर या संदर्भातला गुन्हा अमेरिकेत दाखल होणार का इंडिया? अमेरिकेत गुन्हा होईल का नाही ह्याला वेळ लागेल, पण गुन्ह्याला फार कागदपत्र लागतात. पण ह्या माणसांचा संबंध आहे कारण त्या प्रकरणात भाग घेतला होता. आता तो गुन्हा आहे का नाही, कारण जर त्याच्याकरता पेमेंट केलं असं ते कुणी केले. आता एका ईमेलमध्ये एक्सचेंजचा उल्लेख आहे की बऱ्याच मुली मला मिळालेल्या आहेत, त्या ईस्ट युरोपमधल्या आहेत, पण ती प्रत्येक मुलीला $1000 ती मागते पाहिजे असं काही उल्लेख आहे. म्हणजे हा धंदा चालला होता यात काही शंका नाही. त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेफ्री एप्स्टीन नावाचा माणूस हा इस्रायल करता गुप्तहेर होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना गुंतून त्यांना ब्लॅकमेल करायचं. आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं लागेल. पंतप्रधानांना माहीत असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली असावी का, काय वाटतंय तुम्हाला? माहीत असेल का नाही आपण हे कंजेक्चर आहे. समजा तिथल्या राजदूतांनी अँबॅसिडरने सांगितलं असेल की तुम्ही ह्याला भेटा, मोठा माणूस आहे असं काही सांगितलं असेल तर म्हणजे एकदम त्यांना दोषी आहेत असं म्हणता येणार नाही. त्यांना खूप विश्लेषण करावं लागेल. पण एक आहे की त्या माणसाचा तुमचा संबंध आला कसा हा प्रश्न तो उद्धत होतोच. सध्या तुम्हाला ट्रोल केलं त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही बोलताना म्हटलं होता की मराठी पंतप्रधान होईल, या मुद्द्यावर फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला ट्रोल केलं. नाही, मी काय म्हटलं होतं तुम्ही लक्षात घ्या, ट्रोल करायचं काय कारण नाही. मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनेमुळे काही खूप मोठा परिणाम होईल आणि कदाचित त्यातून एखादा मराठी भाषी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. हे माझं राजकीय विश्लेषण आहे. अजून ट्रोल करायचं असलं आपल्याला मराठी पंतप्रधान नको असेल तर काही हरकत नाही. ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येत आहे, जगभरातील नावं येण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात. जर गुन्हा असेल नसेल तो नंतर सिद्ध होईल, पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये हे भारताच्या दृष्टीनं प्रतिमा मलिन करणारं आहे का? आता हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचं आहे. आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना अमेरिकेत घडल्या आहेत. ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली होती आणि त्यामध्ये काही लोकांची नावं आहेत ते गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत. आता त्यांना हे माहिती असणारच. जर आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवतो हा गुन्हा हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे जाणून बुजून ते झालेलं आहे कृत्य. आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही. एवढं सिद्ध झालं आहे की याचा जो सूत्रधार होता जेफ्री एप्स्टीन त्यांनी बड्या लोकांना आपल्या जाळ्यात घातलं. त्यामध्ये बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केले की मी या माणसाची गाठीभेटी घेऊन तिथे संबंध ठेवून फार मोठी चूक केली कारण त्यामुळे माझा घटस्फोट झाला. आपल्याला माहिती आहे की बिल अँड मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट झाला. त्यांनी कबूल केलं. इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू, आता जे बादशाह किंग चार्ल्स आहे त्यांचा धाकटा भाऊ, त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की यांनी माझ्याशी पैसे त्यांनी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी संबंध थोडी अल्पवयीन मुली होती तिने कोर्टात तक्रार केली. तो खटला चालला होता. त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केली. $15 मिलियन जवळजवळ 130 कोटी रुपये त्या मुलीला दिले. ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रू इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावानं इंग्लंडच्या बादशाह किंग चार्ल्सने त्याची सगळी शाही पदं काढून घेतली, तिच्या पदव्या काढून घेतली. त्यांची पदवी ड्यूक ऑफ यॉर्क होती ती काढून घेतली. त्याला सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं. प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली. आणि किंग चार्ल्सनी का केलं? हा इंग्लंडचा बादशाह आहे, धाकट्या भावाबद्दल त्यांनी का केलं?
त्यांनी किती $15 मिलियन म्हणजे 140 कोटी रुपये त्या मुलीला का दिले हे उघड आहे सगळं, फॅक्ट्स आहेत. नंतर एक इस्रायलचे पंतप्रधान बेहूक एराड म्हणून आहेत, त्यांची छायाचित्र प्रकट झाली आहेत, अत्यंत घाणेरडी छायाचित्र मुलींचं शोषण करण्यात आलेले. इस्रायलचे माजी पंतप्रधान म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना जाळ्यात अडकवतात. त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे, कारण ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एप्स्टीन बरोबरचे आणि तरुण मुलीबरोबरचे फोटोग्राफ आहे. आता ही जेव्हा माहिती जेव्हा येते आहे तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांची तोंडं ते काळी केले, ज्याला इंग्रजीमध्ये रिडॅक्टिंग म्हणतात. एखाद्या व्यक्तीचं नाव आलं निरपराध होईल तर ती ओळ सगळी काळी केलेली. बरेचसे पुरावे नुसते काळे काळे कागद, सगळी ती माहिती रिडॅक्ट केलेली आहे. कारण का तर अल्पवयीन मुलींची ओळख होणे, त्यांच्या चारित्र्यावर कायमचा बट्टा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केले. तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मोठं काम आहे. मला वाटतं इतिहासात कधी इतके मोठे प्रमाणात डिस्क्लोजर झालं नव्हतं आणि ते इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे. ते करताना महिनाभर का लागला तर त्यांना प्रत्येक कागद तपासावा लागला, यामध्ये कोणाचं निरपराध व्यक्तीचं नाव आलं आहे का किंवा विक्टीमचं नाव आलं का, ज्याच्यावर अत्याचार झाला त्या व्यक्तीचं नाव आलं का, कारण त्या व्यक्तीवर कायमचं बदनामीचं तिला फेस करावं लागतं. बाबा, सैन्य दलावर आणि ऑपरेशन सिंधूरबाबतीत बोलल्यानंतर तुमच्यावर पाकिस्तानची भाषा बोलता अशी टीका होते. मी आता त्याच्याबद्दल मुंबईला मी प्रेस कॉन्फरन्स घेईन, कारण हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा आणि त्या अधिकारात मी विचारत राहणार. बाबा, तुम्ही म्हटलं ना की कुठली ह्याच विषयावर कुठलीही ताकद ही माहिती प्रस्तुत करण्यापासून आणू शकणार नाही. मग तुम्ही आता सांगितले की हे फोटो ब्लर करणे वगैरे अशा ज्या गोष्टी चालू आहेत राष्ट्राध्यक्षाचं तर हे मग कशाचं नाही बघा, फोटो ब्लर करणं किंवा फोटो रिडॅक्ट करणं त्याला सर्वांची मान्यता आहे. कारण ज्या मुलींच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांची नावं जाहीर करणं हे सुद्धा आपल्या कायद्यात पण आहे, आपल्या पण काय परवानगी नाही आहे. आपण तर नाव आता ते त्यांचं ते बघून घेतलेलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कार्यालयाकडे ज्याच्याकडे सगळी माहिती आहे आणि तो वाद आता अमेरिकन संसदमध्ये आणि प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये चाललेला आहे जोरात आणि पुढच्या काही महिन्यामध्ये चालेल. त्याचा एका बाजूला प्रयत्न राष्ट्रपती ट्रम्पांना वाचवण्याचा असेल, काही बड्या झेंड्याला वाचवायचा असेल आणि पार्लमेंटचं म्हणजे संसदेचं काम असेल ती सगळी माहिती मिळाली पाहिजे. आजच सकाळपासून आपण पाहिलं तर तो वाद सुरू झाला. तर सरकारचं म्हणणं आहे की इतकी माहिती आहे की आम्हाला एकदम ती पुरवता येत नाही, कारण ते नावं ब्लॅकआउट करायला वेळ लागतो वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे.